खासदाराचे निलंबन लोकशाही विरोधी इंडियन आघाडी केंद्र सरकार विरोधात नांदगाव खंडेश्वर येथे निदर्शने करण्यात आली। बेरोजगारी, महागाई व शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून जनतेचे लक्ष विचलित करून सरकार आपल्या मनवादी अजेंडा पुढे रेटत आहे। सरकारच्या या लोकशाही व संविधानाविरोधात कृत्याद्य इंडिया आघाडी घटक पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटच्या कार्यकर्त्यांनी केंद्रातील भाजपा सरकार विरोधात जोरदार घोषणा दिल्या व या जनविरोधी, संविधान विरोधी सरकारच्या विरोधात संघर्ष तीव्र करण्याची जनतेला आवाहन केले। यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव सुनील मेटकर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव श्याम शिंदे, तालुका सचिव संतोष सुरजोशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहम्मद साजिद, संजय मंडोधरे, राजेंद्र राऊत, रुस्ताप भाई, सुरेंद्र सोनगडे, पंकज घेवारे, विनोद तरेकर, नारायण भगवे उपस्थित। चुकीला आम्ही समर्थन करत नाही, पण या संदर्भात तुमची भूमिका काय आहे सरकारने घेतली पाहिजे। मैसूरचा खासदार तो भाजपचा खासदार आहे, त्या भाजपच्या खासदाराच्या पासवर ते तरुण आतमध्ये गेले आणि तिथं त्यांनी तो गदारोळ केला, पण त्या भाजपच्या खासदाराला निलंबित न करता, त्याची साधी चौकशी न करता या देशातल्या इंडिया आघाडीच्या आणि विरोधी पक्षाच्या सर्व आमदारांना या देशाच्या पहिली या देशात संसदेमध्ये घडलेली घटना आहे की 149 ते 143 खासदारांना निलंबित केलं। हे काय आहे? त्यांनी फक्त एवढं म्हटलं, विरोधी पक्षाची भूमिका घेत की या देशामध्ये गृहमंत्र्यांनी निवेदन करावं आणि विरोधी पक्षाच्या संदर्भात भूमिका मांडावं, पण हे भूमिका न मांडता या देशातल्या संसदेमध्ये जे अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये विरोधकांनी कुठलाही संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केला नाही पाहिजे किंवा मागणी नाही केली पाहिजे आणि त्यांचे जे या देशामध्ये जे काही त्यांना जे काही कटकारस्थान आणि जे कायदे या देशामध्ये आणायचे आहे, जे जनता विरोधी कायदे या देशामध्ये आणायचे आहे, ते कायदे पास झाले पाहिजे। ही भूमिका घेत नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारने 143 खासदारांना जे निलंबित केलं ते निलंबन मागं घ्यावं आणि या देशामध्ये जे लोकशाहीची थट्टा नरेंद्र मोदी सरकारने चालवली आहे, या देशाचं संविधान नष्ट करण्याचं काम जे भाजप आणि संघाने चालवलेलं आहे हे थांबलं पाहिजे। त्याचा कटाक्षाने विरोध आम्ही इंडिया आघाडी म्हणून करतोय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.